हॅलो फ्रेंड, तर 2 दिवस झाले त्यावेळेस कुरडयांचं आहे ना भिजू घातलं होतं गहू. त्यानंतर आज दळून आणलं आणि त्यानंतर आज पिळून पण घेतलंय. पिळून ह्या टप्पा म्हणजे याच्यामध्ये ना पंचपात्रीमध्ये गाळून ठेवलेलं आहे. 2-3 पाण्याने पिळून घेतलं होतं. इकडं झाकून ठेवलंय. तर हे बघा, ते कुरडयांचं दळून आणलं होतं. तर ते पिळून झाल्यानंतर जो कोंडा असतो ना गहू, तर ती इकडे वाद घातली. कारण वल्ले वल्ले लगेच घालू नये, गाळणला म्हणत्या. तर इकडं सुकायला ठेवले वाट्यावरती. ही सुकल्यानंतर म्हणजे वाळल्यानंतर गाळणला घालणार. हॅलो फ्रेंड, तर पाठी आज लवकरच सुटलोय कुरडयांसाठी. 4-4:30 वाजले आणि त्यात 3 वाजेपासून लाईटीने आज सगळीकडे अंधारच अंधार आहे. गाडीची टॉर्च लावलेली आहे. हे बघा, इकडे चूल पेटून पाणी ठेवलेलं आहे. आता मीठ टाकायचे. आता मीठ टाकणार आहे मापानुसार. आता लगेच राहू दे, त्याला काय होतं, नंतर काढायला लागेल ना. कमी जर झालं तर परत वाटता येईल, पण जास्त झालं काढता येणार नाही ना, असं आहे ते. तेल टाकलं होतं पाण्यामध्ये. पाणी कळशीभर काढू, लागलं तर परत वाटता येईल. मग गरम पाणी काढून घेऊ. तर गरम होतंय ना पातेलं. असं असे 3 दगडं रवले आणि लाकडं लावून चूल पेटवली. पातेलं पण ठेवले. अंदाज मापी टाकायचं. थोडं खारं झालं तर चालेल, पण आळणी झाली ना गाळंगा होतं मग कोरड्या. हां, टाकायची बरोबर टाक. 3 पायल्याचे आहे ना मामा कुरड्या. कांगा अडीचचे आहे, पण 3च्या कोरड्या एवढं आहे ना. आपल्या बरणीत ठेवून द्या. त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ. आता उकळी का गरम आहे का? नाही, झाकण ठेवून देऊ. तर आता याच्यामध्ये ना टिपात चिक फोडायचा आहे. काल गाळून टाकलं होतं ते. पाणी काढून टाकायचं आहे ना. खाली चिक राहतो. बकेट बघू इकडे, ते त्यात टाकी ना. तिंदा इकडे कुठं फिरते बसलो. सोनू बॅटरी झाला तुम्ही. टॉर्च लाईट नाही ना आज. लाईट नेमकीच गेली. 2लाच लाईट. यातलं वरलं आता सगळं पाणी काढून घ्यायला. मग तो लई चिक राहतो कडक, तो फोडावा लागतो. तर आता चिकीनं सगळा फोडून झालाय. हे बघा, पूर्ण व्हाईट चिक. हा सगळा चिक आहे, लई घट राहतो तो. तर आता तिकडे पाण्याला पण उकळी आलेली आहे. सोऱ्या पण धुवून ठेवलाय, ताटं ठेवले, पलंग पण बाहेर काढलाय. अजून पलंग आणावं लागते. हे बघा, इथे काढलेलं आहे. तर आता इकडं पलंगावरती ना वल्ली साडी करून घेतलेली आहे. वल्ल्या साडीवर पटकन निघाते ना कुरड्या. पहिल्यासारखे आता काढ नाही राहिले ना. साड्यांवरच टाकते कुरड्या. साडी आथरलेली आहे. तर आता फक्त घाट घ्यायचं राहिलं ना. आता पिल्लू पण उठली आहे घरात. नाही, हळू अहो तसं हलावला. चालू आता घाट घ्यायचं काम. घाटाला असं हलावला आहे ना मामा. बघा, मस्त असं थाटतंय. लाईट आली. हा, पिलू आहे खेळती घरात, काही नाही. जाऊ गोल आकाश भली बुगत ती मग मला पसार
बघा अर्ध पातेल्याच्या वरती ना चिक पडला होता. निम्मा संपलाय, ज्याचा थोडं संपलेला आहे, अजून बाकी आहे. तर चला आता इकडे मस्त अशा कुरड्या चालू आहे सकाळी सकाळी. किती ढवळ्या शिपीत आलेलं आहे ना, मस्त आलंय कुरड्या, किती छान आले ना. चिक एकदम मापी झाला, म्हणजे आणि खारा काही नाही आणि शिजला पण मस्त. एक पलंग भरलेला आहे इकडं, एक भरून झाला. आणि आता सकाळची 6 वाजले. लवकर उठलं ना मस्त कुरड्या होत्या. हा पूर्ण पलंग भरलेला आहे. किती छान ढवळ शिपीत आलेलं आहे कुरड्या. हे बघा खूप मस्त आलेलं आहे. 3 पायल्याच्या आहे कुरड्या. नेहमी आता काय करते 2.5 पायल्याच्या करते, पण ह्यावेळेस आम्ही काय केलं 3 पायल्याच्या कुरड्या केल्या आहे. कसं काही खायला चिक जातो, काही मग शेजारी द्याय म्हणजे खायला प्यायला. तर 2 पलंग भरून झाले इकडं. आणि इकडं चटईवर पण काही टाकू राहिलो. मागच्या वर्षी टाकले होते ना, मग निघले होत्या, मग ह्या वर्षी पण टाकले चटईवर. 2 पलंगाचे बसते ह्या चटईवरती. पिल्लू पण उठली इकडं. काय आहे पिल्लूला खायला केलंय थोडंसं मी. एवढा टाइम झोपली होती कुरड्या होईपर्यंत. कुरड्या झाल्या उठली पिल्लू. तर मस्त असं चिक खात आहे मामा, दूध चिक, आणि मिस्टर पण खात आहे. कसं आहे चिक? काय गा ओ काय नाही, तिला हे दुसरं खायला केलंय. कसं आहे चिक? भारी आहे ना.